मंडळी, अभिनेता रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटीची उडाण घेतली. या चित्रपटाने आतापर्यंत 125 कोटीच्या वर व्यवसाय केला आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाच्या सक्सेसचं सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यासाठी एक सक्सेस पार्टीचं आयोजन देखील करण्यात आलं. यामध्ये चित्रपटातील बहुतांश कलाकार उपस्थित होते. या सक्सेस पार्टीमध्ये रितेश देशमुख यांनी महाराजांचं नाव आणि महाराजांचा फोटो असलेला टी शर्ट घालून डान्स केला. एवढंच नव्हे तर रितेश देशमुख याने दारू पिऊन सक्सेस पार्टीमध्ये डान्स केला. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता या सगळ्यावर रितेश देशमुख याने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. रितेश देशमुख याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत त्याने दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तर बघा रितेश देशमुख नेमका काय म्हणाला ते. स्टोरीमध्ये रितेश देशमुख म्हणतो, नमस्कार. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यासंबंधी माझा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर फिरत होता. एक शिवप्रेमी आणि प्रेक्षक कुटुंब या नात्याने मी याचे स्पष्टीकरण देणे माझं कर्तव्य मानतो. मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले टी शर्ट परिधान करून आनंद साजरा करण्यामागे त्याचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. रितेश देशमुख यांनी हे स्पष्ट केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा टी शर्ट घालून त्या पार्टीमध्ये तो गेला होता. तर यावर बोलताना रितेश देशमुख म्हणाले की मी या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हा टी शर्ट घातला होता आणि त्या दिवशी देखील प्रमोशन करूनच मी पार्टीला आलो होतो. त्यामुळे टी शर्ट बदलणं अशक्य होतं. यासोबतच दारू पिऊन डान्स केला असे बोललं गेलं. तर मी आज मितीपर्यंत मद्यप्राशन केलं नाही आणि पुढेही करणार नाही असे रितेश देशमुख यांनी सांगितलं. आणि ज्या व्यक्तीने या पार्टीचा व्हिडिओ शूट केला त्या व्यक्तीला पार्टीमध्ये बोलवलं नाही असे रितेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. जर या सगळ्यांमध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे रितेश देशमुख यांनी सांगितलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.